लगातार हो रही बारिश ने नागपुर शहर की व्यवस्थाओं की पोल खोल दी है। शहर के कई इलाकों में जलभराव होने से सड़कें तालाब में बदल गई है, जबकि कई कॉलोनियों और दुकानों में पानी घुसने से लोगों को लाखों रुपए का नुकसान उठाना पड़ा। यातायात भी लंबे समय तक प्रभावित रहा। इस मुद्दे को लेकर कांग्रेस शहर अध्यक्ष प्रफुल्ल गुर्दे पाटिल ने प्रेस कॉन्फ्रेंस कर नगर निगम प्रशासन पर गंभीर आरोप लगाए हैं। उन्होंने कहा है कि हर वर्ष मानसून से पहले नालों की सफाई और जल निकासी व्यवस्था को लेकर बड़े बड़े दावे किए जाते हैं, लेकिन जमीनी स्तर पर कोई प्रभावी काम नहीं होता। उनका आरोप है कि यही लापरवाही हर बार बारिश के दौरान शहरवासियों के लिए बड़ी परेशानी का कारण बनती है। कांग्रेस ने जल निकासी व्यवस्था में तत्काल सुधार और प्रभावित नागरिकों को राहत दिलाने की मांग की है। काल झालेल्या पावसामुळे या शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी घुसलं आणि याआधी कधी इतकी त्रासदी झाली नाही, तेवढी त्रासदी लोकांना सहन करावी लागली। नागपूर शहराचं जे नाले आहेत त्या नाल्यांची सफाई मान्सूनपूर्व नियोजन महानगरपालिकेच्या माध्यमातून दरवर्षी केल्या जाते। मात्र महानगरपालिकेची प्रशासनाची कुठलीही पूर्वतयारी याच्या नियोजनाच्या संदर्भामध्ये दिसली नाही आणि त्याची पोल काल खुलली। आपल्या लक्षात येईल की नागपूर शहरामध्ये दोन महत्त्वाचे नेते, एक केंद्राचे आणि एक राज्याचे दोन महत्त्वाचे नेते आहेत, नितीन गडकरी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब। आणि नागपूर शहराच्या विकासाचं श्रेय हे दोन्ही नेते सातत्याने घेताना दिसतात। कुठल्याही शहराचा विकास करायचा झाला तर त्याचा विकास आराखडा तयार होतो, त्याचं नियोजन तयार केले जाते आणि 20 वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने त्याचा विकास केला जातो। मात्र या शहरामध्ये फक्त सिमेंट रस्ते आणि सिमेंटीकरणाच्या माध्यमातून त्याचं कुठलेही नियोजन न करता रस्त्याची उंची वाढवण्याचं काम केलं। त्याचं जे ड्रेनेज डिस्पोजल असलं पाहिजे ते ड्रेनेज डिस्पोजल व्यवस्थित न केल्यामुळे आज ज्या वस्त्यांमध्ये याआधी कधी पाणी घुसत नव्हतं अशा वस्त्यांमध्ये पाणी घुसलं आणि 3 फूट 4 फुटापर्यंत मी काल रात्रीपर्यंत आणि आज सकाळपासून सुद्धा मी दक्षिण पश्चिम नागपूर आणि त्यातल्या विविध वस्त्यांमध्ये प्रत्यक्ष पाहणी केली। अत्यंत भयावह स्थिती आहे। प्रशासनाची कुठलीही तयारी नाही। त्याचे प्रमुख कारण ज्यावेळेस लक्षात आले की जे नाल्याची जी सफाई होत होती त्याचा गाळ उपसा करण्याची जी प्रक्रिया होत होती ह्या उन्हाळ्यामध्ये जवळजवळ ठप्प होती। हा भामटीपासून निघालेला जो नाला आहे स्वामी नगर पासून सरकार नगर आणि त्या परिसरामध्ये त्या नाल्याची सफाई दरवर्षी केली जात होती। मात्र मागील 2-3 वर्षापासून सफाई न झाल्यामुळे त्या नाल्याच्या बाहेर 5-5 फुटापर्यंत पाणी आलं। त्यामुळे स्वामी नगर, विद्यान नगर, आपलं स्वरूप नगर, सहकार नगर या परिसरामध्ये ज्या लोकांच्या घरामध्ये पाणी जात नव्हतं तिथे सुद्धा पाणी गेलेलं आहे। कुठल्याही लेआउटचा विकास होत असताना आधी ज्यावेळेस मंजूर झाला लेआउट त्यावेळेस त्याचा विकास नकाशा सुद्धा मंजूर केला जातो। त्या विकास नकाशामध्ये काय काय असते, ड्रेनेज डिस्पोजल कसं राहील, सीवर डिस्पोजल कसं राहील, रस्त्याची उंची काय राहील आणि जेव्हा एकदा लेआउट सँक्शन झालं त्याची रस्त्याची उंची निश्चित झाली की त्यानंतर बिल्डिंग प्लॅन मंजूर करत असताना त्याच्या जोत्याची उंची निश्चित केल्या जाते, त्याच्या प्लिनची उंची निश्चित केल्या जात होती। मात्र यांनी हे संपूर्ण स्ट्रक्चर बदलत लेआउट मंजुरी नंतर ज्या डांबरी रस्त्याची उंची निश्चित झालेली होती त्याच्या अनुषंगाने लोकांनी आपल्या जोत्याची उंची निश्चित केली होती, ते रिव्हर्स करून टाकलं। बिल्डिंग प्लॅन सँक्शन केल्याशिवाय घर बांधता येत नाही, मात्र लेआउट प्लॅन मधला जो रस्ता ज्यामध्ये फेरबदल केला त्याच्या उंचीमध्ये बदल केला त्याची कुठलीही मंजुरी महानगरपालिकेने घेतली नाही किंवा दिल्या गेलेली नाही आणि एक प्रकारचं डेव्हलपमेंट इम्पोज केलं, जबरदस्ती केली की आम्हाला वाटतं की सिमेंट रस्ते झाले पाहिजे म्हणून ते करायचं आहे आणि सत्तेपुढे शहाणपण चालत नाही म्हणून प्रशासनाने सुद्धा त्यामध्ये मूकसंमती दिली। पहिले निधी मंजूर झाला त्याच्यानंतर त्याचं एस्टिमेट तयार करण्यात आलं, निधीच्या अनुषंगाने रस्ते तयार केले, त्या भागातल्या रस्त्याची आवश्यकता, त्याची फिजिबिलिटी, त्याचं वॉटर डिस्पोजल याची कुठलीही स्टडी झाली नाही आणि असं कुठलीही स्टडी न करता फक्त सत्ताधीशांचा बेटा ह्या वस्तीतला सिमेंट रस्ता झाला पाहिजे आणि म्हणून दबावामध्ये प्रशासनानं हे संपूर्ण सिमेंट रस्ते केले आणि रस्त्याच्या उंची वाढवलेल्या आहेत।
आणि जे जोता ज्या लेआउटच्या मंजूर लेआउटच्या अनुषंगाने जोत्याची उंची निश्चित झालेली होती ते रिव्हर्सच झालं आणि त्याकडे कुठल्याही पद्धतीनं लक्ष देण्यात आलेलं नाही आणि याच्यावरती उत्तर सुद्धा द्यायला तयार नाही आहे. त्यामुळे हे जे नागपूर शहराची जी स्थिती निर्माण झाली या स्थितीसाठी पूर्णतः फडणवीस आणि गडकरी जबाबदार आहे.